हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघूया की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल काय असते. ऍक्च्युली सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल हे एक सॉफ्टवेअर डेव्हलप होताना जे फेजेस येतात त्याबद्दल हे लाईफ सायकल आहे की कोणत्या कोणत्या फेजमधून ते सॉफ्टवेअर जे डेव्हलप झालं असतं ते कोणत्या कोणत्या फेजमधून गेलेलं असते. तर आपण बघूया की सॉफ्टवेअर डेव्हलप कशा प्रकारे होते. समजा मला एखादी सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं आहे तर मी एखाद्या कंपनीकडे जाईल आणि त्यांना माझी अगोदर रिक्वायरमेंट सांगेल. रिक्वायरमेंट म्हणजे काय असते? डिमांड, की मला हे असं पाहिजे, मला या प्रकारचं पाहिजे, मला इथे लोगो पाहिजे, मला इथे टेक्स्ट पाहिजे, मला इकडे हेडिंग पाहिजे, या कलरचा हेडिंग पाहिजे आणि इकडे लिंक पाहिजे की त्या बटनवर क्लिक केल्यानंतर कुठे दुसऱ्या पेजवर नेव्हिगेट झाला पाहिजे किंवा कुठे बटन्स पाहिजे, कुठे कॅन्सलची बटन. हे जे आहे आपलं ते आहे माझी रिक्वायरमेंट. तर हे रिक्वायरमेंट मी त्या कंपनीच्या प्रोजेक्ट ऑनर किंवा प्रोजेक्ट मॅनेजर किंवा बिझनेस पीपल जे पण आहे त्या प्रोजेक्ट कंपनीचे त्यांना मी हे सांगणार. ठीक आहे. आणि नंतर ते काय करतील, ते ते डिझाईन त्याची डिझाईन बनवतील आणि नंतर मला दाखवतील डिझाईन आणि नंतर त्यावर कोडिंग करतील. नंतर टेस्टर ते टेस्ट करतात. अशा प्रकारे ते मार्केटमध्ये नंतर रिलीज होतात सॉफ्टवेअर. तर आता आपण हे बघूया. तर फर्स्ट फेज काय आहे की रिक्वायरमेंट गॅदरिंग अँड अनालिसिस. यामध्ये कोणते कोणते लोक असतात? प्रोजेक्ट ऑनर असतात, प्रोजेक्ट मॅनेजर, बिझनेस पीपल, हे सगळे कोणी यातलं असू शकते. किंवा मग जर छोटीशी कंपनी असेल तर टेक्निकल पीपल सुद्धा या फेजमध्ये असतात. आणि यामध्ये काय केलं जाते, जे हे जे आहे प्रोजेक्ट ऑनर, प्रोजेक्ट मॅनेजर, बिझनेस अनालिस्ट, टेक्निकल पीपल वगैरे हे काय करतात, ते कस्टमरचे सगळे जे रिक्वायरमेंट आहे ते एका डॉक्युमेंटमध्ये लिहिल्या जातात आणि त्या डॉक्युमेंटला म्हणतात कस्टमर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन. आता हे जे आहे कस्टमर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन CRS डॉक्युमेंट, हे फक्त त्या प्रोजेक्ट ऑनर आणि त्या कस्टमरच्या अंडरस्टँडिंग लेवलचं आहे, पण त्या टेक्निकल लेवलला ते समजत नाही. त्यामुळे ते ते जे प्रोजेक्ट ऑनर हे रिक्वायरमेंट गॅदरिंग अनालिसिस पीपल जे आहे ते पीपल काय करतात, ते CRS डॉक्युमेंट SRS डॉक्युमेंटमध्ये तयार करतात, कन्वर्ट करतात. तर SRS म्हणजे काय? सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन. आणि हे टेक्निकल लोकांना समजलं जातं कारण की समोरचे जे फेजेस आहे ते टेक्निकल आणि सॉफ्टवेअर रिलेटेड आहे, त्यामुळे त्यांना हे CRS डॉक्युमेंट समजणार नाही. नंतरची फेज आहे डिझाईन. आता ते जे SRS आहे ते पाठवल्या जातात डिझाईन टीमला. ठीक आहे. तर फर्स्ट टीम कोणती आहे? रिक्वायरमेंट गॅदरिंग अँड अनालिसिस. आणि यामध्ये हे एवढे लोक असतात ना, त्यांचं काम काय असते हे. ठीक आहे. नेक्स्ट फेज काय आहे? डिझाईन. डिझाईन म्हणजे फ्रंट पेज कसं राहणार, तुमचं ॲप्लिकेशन जे आहे ते समोरून कसं दिसणार, किंवा मग ते आतमध्ये एखादी बटन क्लिक केल्यानंतर ते कुठं जायला हवं, लोगो कोणता असणार, ते लोगो गोल असणार की सर्कल असणार की ट्रायंगल असणार, एखादी फोटो आहे तर कोणत्या कॉर्नरमध्ये पाहिजे की बॅकग्राऊंडमध्ये पाहिजे, हे सगळं काय हे डिझाईन फेजमध्ये येतात. ठीक आहे. तर यामध्ये कोणी डिझाईन फेजमध्ये कोण काम करतात? सिस्टीम आर्किटेक्ट, UX UI डिझायनर म्हणजे युजर एक्सपिरियन्स किंवा इंटरफेस डिझायनर यामध्ये असतात, जे ते डिझाईन करतात. ठीक आहे. तर हे काय डिझाईन करतात? अगोदर HLD डिझाईन करतात, म्हणजे हाय लेवल डिझाईन. हाय लेवल डिझाईन म्हणजे ते फ्रंट डिझाईन करतात किंवा फ्रंट डिझाईन करतात. ठीक आहे. आणि लो लेवल नंतर ते लो लेवल डिझाईन केली जातात. लो लेवल डिझाईन म्हणजे नेक्स्ट पेज किंवा छोटे छोटे मॉड्यूल्स. ठीक आहे. एखाद्या पेजचे मोठे मोठे मॉड्यूल्स आणि हे युनिट मॉड्यूल्स असे म्हणतात, छोटे छोटे मॉड्यूल्स म्हणतात त्याला. ठीक आहे. नंतर आहे थर्ड फेज आहे डेव्हलपमेंट. डिझाईन झाल्यानंतर काय करतात ते लोक, ते जे डिझाईन आहे ते डेव्हलपरकडे पाठवली जातात आणि ते डेव्हलपर काय करतात, एखादी प्रोग्रॅमिंग लँग्वेज घेऊन फ्रंट एंड डिझाईन करतात आणि बॅक एंड सुद्धा डिझाईन करतात. फ्रंट एंड म्हणजे काय, जे तुम्हाला फ्रंटमध्ये दिसल्या जाते ते फ्रंट एज त्या ॲप्लिकेशनचं, ते कोणती लँग्वेज यूज केली जाईल. आणि बॅक एंड म्हणजे स्टोअरसाठी डेटाबेस स्टोअर किंवा आणि कोणत्या याच्यासाठी ते कोणत्या प्रकारचे लँग्वेजेस यूज केल्या जाईल ते त्या कोडिंग डेव्हलपर लोकांचं काम असतात. ठीक आहे. आपले 3 फेज झालेले आहे, समजलं. आता नेक्स्ट आहे टेस्टिंग. आता जर प्रत्येक असे काही लोक असे म्हणतात की डेव्हलपर लोकच का बरं टेस्टिंग नाही करत. जर डेव्हलपर लोकच जर टेस्टिंग करणार तर ते पण एक ह्युमॅनिटी आहे, ते पण एक व्यक्तीच आहे. दिवसभर रातभर ते कोडिंग करून त्यांचा माइंड तेवढा हे नसतात करण्याच्या
त्यांचा माइंड तेवढ्या करण्याच्या स्थितीमध्ये नसते की स्वतःचेच डेव्हलप केलेल्या कोडिंगमधून ते एरर फाइंड करणार. ठीक आहे, त्यामुळे ते टेस्टिंग या पिक्चरमध्ये आले आहे. तर टेस्टिंगमध्ये कोण कोण असतात? क्यूए इंजिनियर, टेस्टर आणि डेव्हऑप्स टीम असतात. ठीक आहे, तर टेस्टिंगमध्ये काय करतात? तर टेस्टिंग म्हणजे जर आपण एखादी शॉपमध्ये गेलो, मोबाईल दुकानामध्ये किंवा टी व्ही वगैरे घ्यायसाठी, तर आपण काय करतो? आपण त्यांना दुकानवाल्याला सांगतो की माझी ही रिक्वायरमेंट आहे, मला ह्या कंपनीचा टी व्ही पाहिजे, मला सॅमसंगचा टी व्ही पाहिजे, मला या साईजचा टी व्ही पाहिजे, एवढ्या रेंजमध्येच पाहिजे, ही माझी रिक्वायरमेंट झाली. ते त्या रिक्वायरमेंट त्यांच्या शॉपमध्ये सर्च करणार आणि माझ्यासमोर ते आणून देईल. ठीक आहे, मग मी त्याच्यावर टेस्टिंग करेन, तर कुठे काच वगैरे फुटला आहे का, की रिमोटनी ऑन ऑफ होते का, व्हॅल्यूम कमी जास्त होते का, चॅनल्स कोणते कोणते आहे, आणि ते ब्राईटनेस वगैरे, कलर पिक्चर वगैरे सगळं दिसतात का, हे आपली जनरल टेस्टिंग झाली. तर ही आहे टेस्टिंग. सेम तशीच मध्ये टेस्टिंग होतात. ठीक आहे, अप्लिकेशन एखादी ह्या 3 फेजेसमधून अप्लिकेशन गेल्यानंतर, तयार झाल्यानंतर ते जेव्हा टेस्टिंग टीमकडे जाते, तर टेस्टर तेच चेक करतात की कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार ते डेव्हलप केलेलं आहे का, की कुठे कलर तर चेंज नाही झालेला, कुठे लिंक नाही झाली, किंवा कुठे एक्स्ट्रा वर्क झालेलं आहे का, जिथे कॅन्सलचे बटन नाही द्यायचे तिथे कॅन्सलचे बटन दिली आहे का, हे सगळं कोण करतात? टेस्टिंग टीम. नंतर काय आहे? डिप्लॉयमेंट म्हणजे काय? टेस्टिंग टेस्टिंग फेज कम्प्लीट झाल्यानंतर ते एका मध्ये पाठवलं जातात की ज्यामध्ये सगळं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सेटअप केले असते, आणि ते ॲप्लिकेशन यूज करून पाहतात की हे बरोबर चालत आहे की नाही, हे बरोबर यांचा ॲप्लिकेशनचा रिस्पॉन्स टाईम कसा आहे, म्हणजे एखादी बटन मी क्लिक केली किंवा एखादी फाईल मी अपलोड केली तर ते किती वेळामध्ये अपलोड होत आहे, किंवा किती वेळा डाउनलोड होत आहे, किती वेळात ते सेट होत आहे एखादं प्रोफाईल. तर हे सगळं पूर्ण डेटाबेस वगैरे एंट्री होत आहे का, हे सगळं काय असते? इन्व्हायरमेंटमध्ये चेक करायसाठी हे डिप्लॉयमेंट फेज असते. आणि नंतर आहे लास्ट आहे मेंटेनन्समध्ये काय असते? आपण एखादी अप्लिकेशन डिप्लॉय केलं, मार्केटमध्ये रिलीज केलं, तर अचानक तिथे जर काही प्रॉब्लेम आला त्या ॲप्लिकेशनमध्ये, किंवा हँग झालं, किंवा एखादी युजरनी काही चुकीची माहिती टाकली, तर हे सगळं मेंटेनन्स जे असतात ते तिथे जाऊन त्यांना सॉल्व्ह करतात, ते जे इश्यूज येतात ते. तर हे अशा प्रकारे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल आहे, आणि जे टेस्टिंग आहे ते याचाच एक भाग आहे, वन ऑफ द फेज ऑफ दिस सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल, मतलब SDLC. ठीक आहे, तर समजलं. चला तर आपण उद्या आणखी वळूया दुसऱ्या फेजकडे. आणि हे सगळे जे आहे ते फाउंडेशन आहे. तुम्हाला जर हे फेजेस समजले तर तुम्हाला बाकी वॉटरफॉल मॉडेल, स्पायरल मॉडेल हे सगळं समजण्यामध्ये इझी जाईल. तर हे हे चांगल्या प्रकारे लक्षात घेऊन घ्या की हे फेजेस आहे, आणि त्यांनी कोण कोण काय काय कोण कोण व्यक्ती आणि काय काय काम करतात हे चांगल्या प्रकारे लक्षात घेऊन घ्या. ठीक आहे, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही मला सबस्क्राईब करणार, ते मी आणखी मोटिवेट होऊन आणखी व्हिडिओज बनवणार.